जळका शहापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. या भ्रष्टाचाराविरुद्ध गावकऱ्यांनी कलेक्टरांना निवेदन दिलेले आहे. शहापूर गावामध्ये जे गाळमुक्त शिवारमध्ये जो इंधन खर्च म्हणजे शेतकऱ्याला शेतीत माती टाकण्यासाठी इंधन खर्च मिळते, तो इंधन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. तर 25 ते 26 लोकांच्या नावावर जे पैसे आले आहेत, त्याच्यातले फक्त 5 ते 6 लोक हे पात्र लाभार्थी आहेत आणि 18 ते 19 जे लाभार्थी आहे हे यांच्या शेतात गाळ टाकलाच नाही आणि त्यांच्या नावी पैसे, त्यांची जमीनसुद्धा 7-8 वर्षापासून पडीत जमीन आहे, तरी त्यांच्या खात्यावर पैसे आले आणि त्या पैशामधून ग्रामपंचायत सरपंच त्यांची टीम हे सर्वांपासून 75-50% वसुली करत आहे. तरी आम्ही साहेबांना पत्र दिलं आहे की त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशी जर झाली नाही, 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही उपोषणाला सुद्धा बसणार आहे. त्या जळका शहापूर गावामध्ये गाळमुक्त शिवारचा जो शासनाचा निधी येते, तो शासनाचा निधी शेतकऱ्यांना इंधन खर्च म्हणून जो दिला जाते, त्या निधीमध्ये आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आमच्या ग्रामपंचायतकडून जे पात्र लाभार्थी होते, ज्या शेतकऱ्याने जे गाळ शेतीमध्ये टाकलेलं आहे, त्या शेतकऱ्याचे नाव न येता, त्या शेतकऱ्यांना लाभ न मिळता, ज्या शेतकऱ्यांनी गाळ टाकलाच नाही अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गाळमुक्त शिवाराचे इंधन खर्चाचा पैसा आलेला आहे. या पैशामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. 25 ते 26 असे लोकांचा पैसा जो ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये आला आहे आणि त्यामधले खरोखर पात्र लाभार्थी फक्त 5 ते 6 लाभार्थी पात्र आहेत आणि त्याच्यानंतर 19 ते 18 लाभार्थी हे अपात्र आहे. यांनी गाळ टाकलेलाच नाही. ज्यांनी गाळ टाकलं त्यांचे शेत कमीत कमी 7-8 वर्षापासून पडीत आहेत. मोठे ते झाडे झुडपं वाढले आहे, तरी त्यांच्या नावावर पैसा आला आहे आणि ह्या पैशाचा भ्रष्टाचार म्हणजे ह्या पैशाची वसुली आमच्या गावचे सरपंच हे त्यांच्यापासून 75% 50% असे त्यांच्यापासून वसूल करत आहे. तरी आमचा एकच उद्देश आहे का आम्ही कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना आणि जलसंधारणच्या साहेबांना सुद्धा पत्र दिलं आहे की यांची चौकशी करण्यात यावी. याची चौकशी झाली पाहिजे. जर चौकशी झाली नाही तरी आम्ही 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही उपोषण करू, आंदोलन छेडू आणि याची चौकशी जर झाली नाही तर आम्ही कोणत्याही तळापर्यंत जाऊ, तर यांची चौकशी झाली पाहिजे. हाच आमचा गावकऱ्यांचा उद्देश आहे.